नमस्कार, मी देवयानी. स्वागत आहे तुमचं स्वाद महादेव या कुकिंग चॅनलवर. इथे मी आज तुम्हाला गाजरापासून गाजराचे धिरडे कसे बनवायचे ही रेसिपी दाखवणार आहे. ही अतिशय वेगळ्या पद्धतीने आज मी तुम्हाला गाजरापासून गाजराचे धिरडे हेल्दी असे धिरडे कसे बनवायचे त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. सर्वात अगोदर इथे मी गाजर घेतलेलं आहे. ते स्वच्छ धुवून आपल्याला ते वरतून सोलून घ्यायचं आहे. ते सोलल्यानंतर आपण त्याचे बारीक बारीक असे काप करून घेणार आहोत. या पद्धतीने आपल्याला सर्वात अगोदर गाजराचे बारीक बारीक असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे. या पद्धतीने आपण सर्व गाजर छोट्या छोट्या भागामध्ये कापून घेतलेला आहे. आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात टाकून हे बारीक करून घ्यायचं आहे. छान प्रकारे ग्राइंड करून घेणार आहोत आपण हे गाजर. आता या गाजरासोबतच इथे मी हे 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहे. त्यामुळे आपल्या धिरड्यांना खूप छान असा कलरही येईल आणि टेस्टही खूप छान येईल. पाणी टाकून आपल्याला हे बारीक करायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकत असं छान असं वाटण तयार करायचं आहे. या पद्धतीने वाटण तयार झालं पाहिजे. तर मी मिक्सरचं भांडं धुवून यामध्ये परत पाणी टाकलेलं आहे. आता त्यासोबतच इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. त्यासोबतच इथे मी 2 चमचा पोहेचा 2 चमचा इतका बारीक रवा घेतलेला आहे. आणि आता मी त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेणार आहे. चवीनुसार मीठ, थोडा जिरा पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा बेडगी मिरची. फक्त कलरसाठी बेडगी मिरची टाकलेली आहे, ती जास्त तिखट नसते. तर हे आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. अगोदर आपल्याला पाण्याचा अंदाज घ्यायचा आहे. सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये किती पाणी आवश्यक आहे त्याचा अंदाज घ्यायचा आहे. आपल्याला आता यामध्ये थोडंसं पाणी टाकावं लागेल. यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून परत हे मिक्स करून घेणार आहे. आता हे मी 10 मिनिटे झाकून ठेवणार आहे. त्यामुळे आपला रवाही फुलणार आहे आणि पीठही चांगल्या प्रकारे फुगणार आहे. त्यामुळे आपल्याला पाण्याचा अंदाजही येईल आणि त्यामध्ये आपल्याला किती पाणी टाकायचं तेही समजेल. तुम्ही बघू शकता रवा चांगल्या प्रकारे फुलला गेलेला आहे 10 मिनिटात. यामध्ये मी परत थोडंसं पाणी टाकलेलं आहे. या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे सर्व. आपल्याला आवश्यक असेल तर आपण परत थोडंसं पाणी टाकू शकतो. इथे मी तवा तापायला ठेवलेला आहे. तवाही चांगल्या प्रकारे तापलेला आहे. यामध्ये मी परत थोडंसं छोटा चमचाभर पाणी परत टाकलं होतं. थोडंसं पातळ करून घेतलेलं आहे. त्यामुळे आपले धिरडे खूप छान असे होतात. चांगल्या प्रकारे पसरलेही जातात, तुम्ही बघू शकता. आणि आपला हा सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी असा नाश्ता तयार होतो. तुम्ही हे पोरांच्या डब्यासाठीही देऊ शकता. अतिशय सॉफ्ट असे राहतात हे डब्याला दिली तरी. या पद्धतीने दोन्ही बाजूने आपल्याला आलटून पालटून व्यवस्थित प्रकारे भाजून घ्यायचं आहे. या पद्धतीने किती छान असा सॉफ्ट असा आपला गाजराचा धिरडा तयार झालेला आहे. या पद्धतीने आपण इथे सगळे धिरडे तयार करून घेणार आहोत. तुम्ही हे धिरडे कशासोबतही खाऊ शकतात. पुदिन्याची चटणी, टमाट्याची चटणी. मी इथे लोणचं घेतलेलं आहे. आता या दिवसामध्ये सर्वांच्या घरी लोणचं असतं, त्यामुळे आपण हे धिरडे लोणच्यासोबतही खाऊ शकता. खूप छान लागतात. अतिशय सॉफ्ट असे आपले धिरडे तयार झालेले आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब.